हॅलो, आवाज येतोय सगळ्यांना? हो येतोय मॅडम. मॅडम अजून जॉईन होतात तेवढं करते मी आणि मग चालू करत ना. चालतंय. करायचं सुरू? हो हो. 1 मिनिट मॅडम, तुमचं रेकॉर्डिंग कोण करताय का करू मीच? हा, तुम्हीच करा मॅडम. चालतंय, करा मग स्टार्ट. हो, सोनाली मॅडम जॉईन झालेत का बघते. काजू मॅडम नाहीत अजून जॉईन झालेला. करू का चालू तरी पण? हा, 1 मिनिट मॅडमला करते. करायचं चालू? हा, 1 मिनिट बाळांनो, झाले का सगळे जॉईन? हो मॅडम. हा, सोनाली आली का? हो, सोनाली आली मॅडम. पाटील आहे ना? सोनाली, आता यांचं झालं का? कोण आहे आता? रोल नंबर 29 चालू आहे 29. ना? हा, हो. त्यांचं झालं का? मग तू टाक लिंक. हा, हॅलो. सोनाली मॅडम. झोपल्या काय? आवाज येत नाही तुमचा. थांबा 1 मिनिट. हम्म. सोनाली आहे की जॉईंट आहे? जॉईंट ते आहेत बोलत का मॅडम. नाही? बरं, असू द्या. आता कोण आहे? 29. तुमचं नाव काय आहे? हॅलो. अंबिका चव्हाण. हा, सोनाली, आता यांचं झाल्यावर तू दादा टाकणार आहे ना लिंक? मग त्याच्यावर हो जॉईन हो. होऊन तास घे. बर बर. बरं. आणि आता हा. कोण आहे 29 नंबर? हो, अंबिका चव्हाण. अंबिका चव्हाण. ओके. आणि कोमल मॅडम आल्या का? कोमल हो, आहे मॅडम हो. मी. मॅडम, तुमचा 10 मिनिटाचाच व्हिडिओ झाला अहो. हाच बघितला का मॅडम मी तुम्ही? बघितला. हो, बघितला. 10 मिनिटाचाच झालेला. मी म्हणजे मी इकडून 2:40ला ऑनलाईन आलेले आणि हा, नंतर 50 पर्यंत सॉरी 3 पर्यंत म्हटलं, म्हणून मला वाटलं कदाचित 15 मिनिटाचा झाला असेल. नाही ना. काय झालंय, आणि मी इकडून सांगते की प्रश्न विचारा, तरी म्हणजे हा हा. तुमचं लक्ष नव्हतं. बघू आपण नंतर काहीतरी करू. हा, हो हो हो, चालेल. अपलोड नाही ना केला अजून? नाही केला. बरं, थांबा, राहू द्या पेंडिंगला. बाकीच्यांनी करा. बरं, यांचं करा आता स्टार्ट. चव्हाण मॅडम, स्टार्ट करा. हा, तुमचं रेकॉर्डिंग कोण करतंय? अमृता मॅडम करते. अमृता मॅडम ना? ठीक आहे. थंब करा बरोबर. हा, 15 मिनिटाला. ओके, करा चालते. स्टार्ट. हो. स्क्रीन शेअर करते, बघा दिसते. दिसते का स्क्रीन माझी? हो. सर्वांना दिसते ना? स्क्रीन दिसते का? हो हो, दिसते मॅडम. हो. हो. ठीक आहे. तर आपण आज इयत्ता 7वीचा घटक गद्य उपघटक आपला तोडणी आहे धड्याचं नाव. तर आपण पहिल्यांदा थोडंसं पार्श्वभूमी पाहू, की आता आपल्या सर्वांना माहिती आहे, आपल्या आजूबाजूला किंवा ग्रामीण भागामध्ये शेती हा व्यवसाय जास्त केला जातो, बरोबर ना? तर त्यामध्ये पीक घेताना आपण कोणकोणती कामं करतो? त्यामध्ये तोडणी असेल, कापणी असेल, पेरणी असेल, नांगरणी असेल, बरोबर की नाही? तर आज आपण जो धडा पाहणार आहे त्याचे लेखक आहेत दत्तात्रय विरकर. यांनी अनेक वृत्तपत्रे आणि मासिकांमधून कथा आणि कवितांचे लेखन केले आहे आणि त्यांच्या तोडणी व वाटणी या कथा गाजलेल्या आहेत. तर आता आपण बघा, तुम्ही तुमच्या आसपास अशी कामगार पाहिलेत का जे ऊस तोडणीसाठी येतात किंवा अन्य कामासाठी येतात, असं पाहिलंय का? हो हो मॅडम, पाहिली आहेत. म्हणजे आता कारखाने चालू झालेत का नाही, तसं बघा बाहेर गावाकडनं म्हणजे नगरी आपण म्हणतो बाबा, ऊस तोडण्यासाठी नगरी आलेत आता. आणि तर त्यांची मुलं कधी पाहिलेत का तुम्ही? त्यांना शिक्षण घेता येतं का? तुम्हाला एकंदरीत त्यांची परिस्थिती बघून काय वाटतं? म्हणजे ते आता शिक्षण तर नाहीच, म्हणजे ते आता घर सोडून इथं येणं, मुलं घेऊन येणं, असं म्हणजे त्यांना शिक्षणामध्ये जरा म्हणजे असं हेच नाही मॅडम. म्हणजे तर आपला मुख्य विषयच आहे की कामगारांचे स्थलांतर आणि शिक्षणाची समस्या. तर ऊस तोडणी कामगार हंगामासाठी आपल्या कुटुंबासह स्थलांतर करतात. आपण पाहतो त्यांचं जीवन कसं असतं, स्थलांतरित असतं, हे की नाही? म्हणजे जिथे काम असेल तर तिथे
फिरत असतात किंवा भटकंती करत असतात. परंतु त्यातले काही मुलं असतात बघा, त्यांना खरंच शिक्षणाची आवड असते किंवा घेण्याची इच्छा असते, परंतु ते घेऊ शकत नाही त्यांच्या परिस्थितीमुळे. तर हा जो आपला मराठीचा तोडणी हा धडा आहे, त्यामध्ये आपल्याला 2 कॅरेक्टर्स आहेत, म्हणजे पात्र आहेत. एक म्हणजे वसंत आणि दुसरी मीरा. वसंत हा एक मुलगा आहे आणि दुसरी त्याची बहीण मीरा आहे. तर यांच्या मुलांच्या मनात या दोघांना शिक्षण घेण्याची खूप आवड असते. परंतु त्यांचं कसं असतं, त्यांचे आई वडील म्हणा किंवा हे स्थलांतरित करत असल्यामुळे त्यांना ते घेता येत नाही. आता इथे बघा तुम्हाला दिसत असेल, सामाजिक वास्तव काय आहे, तर ऊसतोडणी कामगारांना सोसाव्या लागणाऱ्या हाल अपेष्टा आणि गरिबीचे वास्तववादी चित्रण या तोडणी या धड्यामध्ये केलेलं आहे. आता तुम्हाला चित्र दिसतंय का बघा, एक प्रसंग दाखवलेला आहे. वसंत आणि मीरा हे 2 भावंडे आहेत, जे आपल्या आई वडिलांसोबत ऊस तोडणीच्या कामासाठी जातात. शाळेत जायचे असतानाही त्यांना आई वडिलांना कामात मदत करावी लागते. आता पहिलं पात्र जे आपलं वसंत आहे, त्याची आपण थोडक्यात माहिती घेऊ. हा फिरतीवर असणाऱ्या ऊसतोडणी कामगाराचा मुलगा आहे. त्याला शिक्षणाची खूप ओढ आहे. आपले पुस्तक सापडल्याचे कळताच शाळेची आठवण येऊन वसंत आपल्या वडिलांना मला शाळेत केव्हा पाठवणार असा प्रश्न विचारतो. आता तुम्ही पण पाहिलं असेल बघा, आपली नॉर्मल मुलं पाहिली तर शाळेचा पहिला दिवस म्हणजे त्यांना जबरदस्ती पाठवल्यासारखं असतं, बरोबर का नाही? तुम्ही असं स्वतः देखील तुम्ही जेव्हा प्रथम शाळेत गेला असाल तेव्हा बघा तुमच्या आई वडील अनुभव सांगत असतील की तू दिवसभर रडत होता किंवा राहत नव्हता असं. परंतु हा जो वसंत आहे त्याला खूप शाळेची ओढ आहे, ते शिक्षणाविषयीची आवड आहे म्हणून स्पष्ट होते. परंतु बघा वडिलांनी सकारात्मक उत्तर न दिल्याने, म्हणजे आता त्यांचं जीवनच असं असल्यामुळे आई वडिलांचं थोडंसं काय म्हणतात ते अडचण आहे त्यांना शिक्षण द्यायला. तर एके दिवशी जेव्हा वसंत त्यांच्या आई वडिलांना विचारतो की मला हे शिक्षण घ्यायचंय, त्यावेळेस वडील नको म्हणतात. मग तो तसाच झोपी जातो. रस्त्यावर सापडलेल्या कागदावर काय लिहिलेलं आहे हे जाणून घेण्याची वसंतला तीव्र इच्छा असते. म्हणजे त्याला काय होतं, एक दिवशी कागद सापडतो आणि तुम्हाला माहिती आहे ज्याला शिक्षणाची आवड आहे ते कुठे काहीही सापडले की साधन म्हणून त्याचा उपयोग करतो किंवा अभ्यास वृत्ती असते एखाद्याची. तर बघा वसंत आणि मीरा दोघेही हुशार आहेत आणि त्यांना शिकायची खूप आवड आहे. शाळेत जाण्याची संधी मिळावी म्हणून ते मिळेल ती खटपट करतात. आता यामध्ये एक चित्र दिसते का तुम्हाला? माहिती आहे बघा, सोमा ज्योतिर्गमय. हा, आता हे एक वेगळं म्हणजे संस्कृत म्हटलं तरी चालेल किंवा प्राकृत भाषेतील शब्द असंही समजा. रस्त्यात सापडलेल्या कागदावरील ओळीचा अर्थ जाणून घेण्याची वसंतची एक दिवशी तीव्र इच्छा होती. त्याने तो कागद मीराला दाखवला. त्या कागदावर तमसोमा ज्योतिर्गमय हा संस्कृत श्लोक आहे. आता हे जे वाक्य मी आता तुम्हाला म्हणून दाखवलं ते कसं आहे, संस्कृत भाषेतील आहे. मग ज्यावेळेस त्यांनी हे वाक्य वाचलं तेव्हा वसंतच्या बालमनाला मात्र त्याचा अर्थ उमगला नाही. आता तो किती केलं तरी लहान आहे ना, त्याला म्हणजे असं जास्त शिक्षण असल्यामुळे त्यांनी वाचलं परंतु त्याचा अर्थ काय हे त्याला समजलं नाही. तर तुमच्यापैकी कोणाला माहिती आहे का त्याचा अर्थ काय आहे? तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे काय येते का सांगता? बरं ठीक आहे, मी सांगते. याचा अर्थ आहे अंधाराकडून प्रकाशाकडे. आता बघा खाली एक आपल्याला हे दिले, साखरशाळा आणि तात्पुरती व्यवस्था. आता कधी कधी कसं असतं, तुम्ही पाहिलं असेल काही ठिकाणी काम करत असताना पाळणा घरांची पण सोय केली जाते. माहिती आहे का तुम्हाला? असं कुठे कुठे केलं जातं? ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी आपण पाळणा घराची व्यवस्था करू शकतो का? पण सांगेल का मला? शक्य आहे का म्हणजे तसं? आहे की शक्य. हा, तर आता बघा कामगारांच्या स्थलांतरामुळे मुलांचे शिक्षण थांबू नये यासाठी साखर कारखान्याच्या परिसरात तात्पुरत्या शाळा किंवा साखर शाळा त्याला म्हणतात त्या सुरू केल्या जातात. या शाळा म्हणजे या मुलांच्या आयुष्यातील प्रकाशाचा एक छोटासा कवडसा आहे. आता तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजेच मी जसं की मगाशी सांगितलं अंधारातून प्रकाशाकडे, हे या शाळांचे ब्रीद वाक्य आहे. त्यांच्या जीवनाशी थेट जोडले गेलेले आहे, कारण शिक्षण हे त्यांच्या अंधारमय भविष्याला प्रकाश देऊ शकते. आता यामध्ये बघा वास्तव चित्रण केलेले लेखकांनी आपल्या दत्तात्रय वीरकर यांनी हे पात्र आणि प्रसंग अतिशय वास्तववादी पद्धतीने मांडले आहेत. कामगारांचे स्थलांतर, त्यांच्या झोपड्या. आता तुम्ही बघितलं असेल तुमच्या आसपासला बघा कधी कधी अचानक माणसं राहायला आल्यानंतर पाल ठोकून राहतात, माहिती का? शंकूच्या आकाराच्या झोपड्या असतात, पाहिले का तुम्ही? तुमच्या तिथे आसपास स्थलांतरित जे माणसं येतात कामगार म्हणून किंवा असंच ऊसतोडणी कामगार, त्यांची घरं कशी असतात माहिती का? सांगू शकाल का तुम्ही मला? कॉपी टाकल्यासारखं असतात त्यांची घरे.
हो, कोपी सारखे म्हणजे शंकूच्या आकाराचे असतात. तर आता त्यांचं कामाचं स्वरूप कसं असतं हे माहितीये का तुम्हाला? जसं आपण बघतो कंपनीत तुम्ही कामाला गेला तर तुम्हाला किमान 8 तास काम करावं लागतं. तसं या कामगारांना काही टाइम लिमिटेड असतं का? नाही, 24 तास काम असते त्यांना. 24 तास नाही, परंतु दिवसभरात आपण जे म्हणतो तेवढं तरी असतं. म्हणजे इतरांच्या ते तुलनेत जास्त थोडं करून जास्त. सकाळी ते काम करतात. ऊन यायच्या आधी तेच त्यांची काम असं म्हणजे हा. काय ऊस ऊस तोडून ते ठेवतात. हा, म्हणजे कधी कधी आपण पाहतो बघा, ग्रामीण भाषेत एक शब्द वापरला जातो, उक्त घेतात. काही जण बघा ठराविक रक्कम घेऊन मग त्यांच्या सवडीनुसार ते काम करतात आणि पूर्ण करून देतात आपल्याला. अशी बरेचशी आपण आसपास पाहतो. तर त्यांच्या कामाची खूप कठोरता असते, कारण तुम्ही पाहिलं असेल दिवसभर जेव्हा ती लोक काम करत असतात तेव्हा त्यांची मुलं अक्षरशः उन्हात बसलेली असतात, तुम्ही पाहिलं असेल. तर हे त्यांच्या आयुष्याची व्यथा आहे म्हणायला हरकत नाही. तर हे जे मीरा आणि वसंत यांच्या संवादातून तुम्हाला काय जाणवते की खरंच ऊसतोडणी कामगारांच्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे का? त्यांचा सुद्धा हक्क आहे ना. आपल्याला जसं लोकशाहीत किंवा आपल्या संविधानात काही हक्क दिले तसं या ऊसतोडणी कामगारांना पण हक्क आहे असं वाटतंय ना तुम्हाला? म्हणजे त्यांना शिक्षण दिलं पाहिजे की नको, काय वाटतंय? हो, दिलं पाहिजे. पाहिजे. हो, बरोबर. तर हा पाठ केवळ कथा नाही तर महाराष्ट्रातील ऊसतोडणी कामगारांच्या मोठ्या समस्येचे प्रतिनिधित्व करतो. म्हणजे त्यांचे हाल अपेष्टा असतील, काही ते रोज संकटांना ज्या ते सामोरे जातात त्याचं थोडंफार कथन आपल्याला यामध्ये मिळते. एकंदरीत सांगायचं म्हटलं तर तोडणी हा पाठ मानवी भावना किंवा गरिबीचे चटके आणि शिक्षणाचे महत्त्व सांगणारी एक हृदयस्पर्शी कथा आहे. तर तुम्ही मला आता सांगू शकाल का की समजा तुम्हाला तुमच्या आसपास जर असे कामगार दिसले किंवा त्यांची मुलं दिसली ज्यांना शिक्षणाची ओढ आहे, तर तुम्ही त्यांच्यासाठी काय कराल? तुमच्या काय म्हणतात पर्सनली तुम्ही त्यांच्यासाठी काय कराल? तुम्हाला तसे दृश्य दिसले म्हणजे तुमच्या मनात थोडी पण दया निर्माण होणार नाही का त्यांच्यासाठी? बोला पटकन. होणार ना मॅडम, ते पण माणूस आहे. मग तुम्ही तुमच्या पातळीवर काय करू शकताय त्यांच्यासाठी? असं म्हणजे सपोज समजा की तुमच्या घराशेजारी तशी लोक आलेली आहेत स्थलांतर होऊन कामासाठी आणि त्यांच्यातील मुलांवर सुद्धा असं म्हणजे त्यांना पण शिक्षणाची आवड आहे परंतु त्यांच्या परिस्थितीमध्ये ते घेऊ शकत नाहीत. मग तुम्ही तुमच्या परीने त्यांना काय मदत कराल? त्यांना शैक्षणिक साहित्य म्हणजे उपलब्ध करून देऊ. हा, बरोबर. त्यांना कुपीवरची शाळा किंवा भरवू आपण. जवळच्या शाळेत त्यांना जवळच्या शाळेत त्यांना प्रवेश घेऊन द्याल. अजून अजून काय कराल? तुम्ही पाहिलं असेल त्यांचा पोशाख ही पण काही व्यवस्थित नसतो म्हणजे त्यांच्या परिस्थितीमुळे, तर तुम्ही अजून काय करू शकाल त्यांच्यासाठी? पहिलं तर त्यांच्या आई वडिलांना शिक्षणाबद्दल जागरूकता निर्माण करू. व्हेरी गुड. सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं तुम्ही. अजून त्यानंतर काय कराल? ते आई त्यांना वडील तर ज्या लगेच तयार होणार नाहीत, बरोबर का नाही? कारण त्यांचं स्थलांतरित जीवन असल्यामुळे जर शिक्षण घ्यायचं असेल तर त्यांना त्यांच्या मुलांना एका जागी ठेवणं किंवा वास्तव्य करणं गरजेचं आहे, बरोबर का नाही? मग तुम्ही अजून त्यांना कसं म्हणजे समुपदेशन कसं कराल? बोला. तुम्ही जर त्यांना समजा पोशाखाचं म्हटलं तर नवीन देऊ शकत नसाल तर किमान तुमच्या मुलांची जुने कपडे तरी तुम्ही त्यांना द्याल, ही देखील एक मदत आहे. त्यानंतर तुम्ही शाळेत प्रवेश घेऊन द्याल. त्याच्यानंतर त्यांना वह्या पुस्तकांचे साहित्य शालेय साहित्यांची काही कमतरता असेल तर ती घेऊन द्याल, बरोबर ना? आवाज येतोय का माझा? येतोय. आवाज येतोय ना? तर चला, एकंदरीत आपल्या पाठाचा सारांश असा होता की तोडणी हा पाठ मानवी भावना म्हणजे कुठंतरी आपण समाजाचं देणं लागतो आणि आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन जायचं हा उद्देश किंवा मनात असला पाहिजे आपल्या. फक्त माझीच प्रगती असू नको. त्याच्यानंतर गरिबीचे चटके आपण म्हणजे कारण की त्यांचं जीवन थोडं कष्टमय असतं. मग आपली सर्वांचीच परिस्थिती सारखी नसते परंतु किमान आपण कमवते त्याच्या थोडेफार तरी टक्के आपण समाजाचं देणं म्हणून त्यांचा काय मदत केली पाहिजे. त्यानंतर शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले पाहिजे. किमान आता तुम्ही पाहिलं असेल किमान प्राथमिक शिक्षण तरी मुलांना हवंय असं सरकार म्हणते. परंतु काही मुलांना ते पण घेण्याची ऐपत नसते. मग त्यांना आपण थोडी मदत केली पाहिजे. आता बघा सर्वांसाठी प्रश्न आपण पाहूयात.
आता मला तुम्ही सांगा, खालील आकृतीत योग्य शब्द लिहा. बैलांचे खाद्य त्याला आपण काय म्हणतो? काय म्हणतो आपण खुराक. त्याला? खुराक. खुराक. अजून काय काय खाद्य म्हणून चारा. वापरतात? चारा. चारा. ओके, बरोबर. हो, बरोबर. त्यानंतर आता दुसरा प्रश्न बघा, शंकूच्या आकाराची झोपडी त्याला काय म्हणतात मराठीत? सांगू शकाल का तुम्ही? पाल. शंकूच्या आकाराची झोपडी त्याला अजून एक नाव आहे, सांगा बरं मला, येईल का कोणाला सांगता? कोपी. कोपी, बरोबर. छान उत्तर दिलं. पुढे बघा, गटात न बसणारा शब्द होता. त्यातला पहिला प्रश्न, श्रीमंत, धनवान, गरीब, लखपती यातला वेगळा शब्द मला सांगू शकाल का? गरीब. बघा, श्रीमंत, धनवान, लखपती हे कसे शब्द आहेत? समानार्थी शब्द आहेत ना, बरोबर. मग वेगळा कोणता शब्द आहे यातला? गरीब. गरीब. व्हेरी गुड. छान छान. आता बघा, तसं दुसरा प्रश्न पहा, रात्र, निशा, प्रभात, यामिनी यातला वेगळा शब्द रात्र. सांगा मला. प्रभात. बरोबर, कारण रात्रला समानार्थी शब्द निशा आणि यामिनी आहेत, बरोबर. त्यानंतर तिसरं बघा, अशिक्षित, निरक्षर, अंतबहादर आणि शिक्षित यातील गटात न बसणारा शब्द सांगा. शिक्षित. व्हेरी गुड. छान. त्यानंतर चौथा प्रश्न आहे बघा, गवसणे, मिळणे, हरवणे किंवा सापडणे. 9चा पाडापाठ करायचा लगेच बसते. हरवणे. समानार्थी शब्द कोणते घेतले? गवसणे म्हणजे मिळणेच आहे का नाही, किंवा सापडणे. हरवणे हा शब्द वेगळा आहे. आता बघा, तुम्हाला स्वाध्याय लिहून आणायचा आहे, तर त्यावर आपण खालील शब्दात लपलेले अर्थ शोधून मला सांगा. तांबडं फुटलं याला आपण अजून शब्द काय वापरतो बरं? पहाट झाली म्हणतो, बरोबर. बरोबर ना? आवाज येतोय ना माझा? आवाज येतोय का माझा सगळ्यांना? येतोय. तर बघा, तांबडं फुटलं म्हणजे आपण पहाट झाली म्हणतो. त्यानंतर दुसरं बघा, गाडी रुळावर आली म्हणजेच काय झालं? त्या अर्थाचा मला दुसरा शब्द सांगा. म्हणजे योग्य सर्व रस्ता सुरळीत पकडला. झाली. हो, नाही तसं शब्दशः अर्थ नाही घेतला, पण आपण काय म्हणतो, गाडी रुळावर आली म्हणजे काय झालंय? सगळं आता सुरळीत चालले. कधी कधी बघा, एखादा मुलगा खोडकर असतो आणि आपण त्याला समजवल्यानंतर ते कधी कधी शहाण्यासारखा वागतो. मग आपण काय म्हणतो, चला गाडी रुळावर आली आता कुठेतरी, म्हणजेच काय की आता सर्व सुरळीत चाललेले आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे बघा, अंधारातून उजेडाकडे. आता मी मगाशी शिकवताना तुम्हाला सांगितलं संस्कृत शब्द आला होता, इथे आहे बघा, दिसतोय का? ज्ञानाकडे किंवा अंधाराकडून प्रकाशाकडे. हो, तो अर्थ झाला, परंतु संस्कृत शब्द मी सांगितला होता, संसोमा ज्योतिर्गमय. सोमा ज्योतिर्गमय. आलं लक्षात? हा, म्हणजे त्याचा अर्थ आहे अंधाराकडून प्रकाशाकडे. चला पुढे बघू आपण. त्यानंतर चूल शिलगावली म्हणजे काय? बघा, काही तशी कामकरी माणसांचे थोडे वेगळे शब्द असतात बघा. चूल शिलगावली, मी आत्ताच चूल शिलगावली म्हणजे काय? चूल पेटवली. चूल पेटवली. व्हेरी गुड. छान उत्तर दिलं. आता खालील वाक्य बघा, प्रमाण भाषेत तुम्हाला लिहून आणायचे. पहिलं आहे, पोरा मले तरी कुठं वाचता येतंय. तर ह्याचं शुद्ध भाषेत समजा आपण म्हणायचं म्हटलं तर कसं म्हणू शकतो? मले म्हणजे काय? मला, बरोबर. कुठं म्हणजे कुठे, आणि वाचता मला येतं. कुठं वाचता येतं? हा, पोराला आपण काय म्हणू शकतो? मुला म्हणू शकतो. मुला मला तरी कुठे वाचता येते, असं प्रमाण भाषेत होऊ शकतं. त्यानंतर दुसरं आहे, अवसमधी लेकरं शाळेला गेली आणि तुपलं. सांगा, समधी म्हणजे काय? सर्व, सगळे. बरोबर. हा, लेकरं म्हणजेच काय? आपण मुलांनाच लेकरं म्हणतो, हे का नाही? शाळेला म्हणजे काय? त्याचा अर्थ काय होतो? शाळेला. शाळेला. आणि तुपलं, तुपलं म्हणजे काय? तुमचं किंवा तुझं. मग ह्या शब्दाचा पूर्ण अर्थ कसा होईल? अवसमधी लेकरं शाळेला गेली आणि तुपलं. सांगा बरं मला, काय अर्थ होईल? अहो म्हणजे अहो होणार, बरोबर. अहो समधी म्हणजे सर्व. अहो सर्व लेकरं म्हणजे मुले. अहो सर्व लेकरे शाळेला गेली आणि तुमचं, तुपलं म्हणजेच काय? तुमचं. येतंय का लक्षात? हे गावंढळ शब्द दिलेले येतं थोडेसे, ते आपल्याला शुद्ध भाषेत म्हणा किंवा
आपल्या शालेय भाषेत आपण थोडं जरा शुद्ध बोलतो ना तसं हे लिहायचं. आणि तिसरं आहे बघा, आता तुम्ही समधीच म्हणत्यात तर मी तरी कशाला आडवं येऊ, ह्याचं काय होईल सांगा. पहिले दोन ह्याचं मी सांगितलं, आता तुम्ही सांगा मला. समधीच म्हणजे त्याचं काय होणार? आता तुम्ही सगळेच जर म्हणत असाल तर मी कशाला आडवं येऊ. हा, व्हेरी गुड. आता तुम्ही सर्व म्हणत असाल तर मी तरी कशाला आडवा येऊ. त्यानंतर चौथं आहे बघा, आता मी शाळेला येणार. हा, ह्याचं काय होईल? आता मी शाळेला येणार. त्याचं प्रमाण आता भाषेत मी मला शाळेत वाक्य येणार. आता मी शाळेत आता येणार. मी शाळेला येणार. व्हेरी गुड. आता आपण जो हा धडा पाहिला त्यामध्ये दोन पात्र पाहिले, त्यांची नावं काय आपण एकदा रिव्हिजन घेऊ परत. काय नाव आहेत त्यांची? आपण दोन मुलं पाहिली. पहिलं काय पाहिलं? त्या मुलाचं नाव काय होतं? आपल्या धड्यातील मुलाचं नाव स्लाइड दिसते का? मी हायलाइट केलंय बघा, झूम केलंय. हा, तर काय नावं होती त्या दोन मुलांची? वसंत आणि जो मुलगा मीरा. होता वसंत आणि मीरा. व्हेरी गुड. खूप उशीर लावताय सांगायला, समजलेलं नाही का? ठीक आहे. तर वसंत आणि मीरा ही दोन काय होती? भावंडे होती, बरोबर ना? आणि त्यांची काय इच्छा होती? ते कशापासून वंचित होते आणि त्यांना शाळेत जाण्याची इच्छा होती. मग त्यांनी काय केलं? बरोबर. मग त्यांनी काय केलं? ते कोणाकडे जाऊन त्यांनी इच्छा व्यक्त केली की मला पण शाळेत जायचंय? ऑब्व्हियसली कोणाला म्हणणार आहेत ते? आई वडिलांना म्हणणार आहेत ना. हा, तसेच ते दोघे गेले वडिलांकडे, परंतु वडिलांचा नकार आला, आपण जसं पाहिलं. येते ना लक्षात तुमच्या? हॅलो, येतंय का? त्याने एक वडिलांना प्रश्न विचारला बघा, मी झूम करते. तो काय म्हणला की मला शाळेत केव्हा पाठवणार? दिसतंय का? हो. हा, त्याच्यानंतर त्याच्या वडिलांनी कसं उत्तर दिले? सकारात्मक दिलं का नकारात्मक दिलं? सांगा पटकन. समोर आहे तुमच्या, स्लाइड बघत सांगा मला उत्तर. दिसतंय का? वडिलांनी कसं उत्तर दिलंय? नकारात्मक. नकारात्मक दिले, बरोबर. तर त्यानंतर बघा, आता मला एकूण धड्यातून तुम्हाला काय शिकायला मिळते काय का सांगा. सांगा पटकन. तुम्हाला काय शिकायला मिळालं किंवा धड्यातली कोणती गोष्ट तुम्हाला आवडली? म्हणजे वसंत बोला. आणि मीरा हे ऊस तोडणी कामगारांची मुलं आहेत, तरी त्यांना शिक्षणाची ओढ आहे, पण त्यांना शिकण्याची संधी त्यांचे आई वडील द्यायला तयार नाहीत. तयार नाही. मग ते का तयार नाहीत? तुम्हाला त्याचं काय समजते का? पार्श्वभूमी काय आहे त्यांची? आता त्यांना त्यांची स्थलांतर इच्छा करायला लागतं असली- ते. हा, बरोबर. जरी त्यांची पालकांची इच्छा असली तरी ते देऊ शकत नाही, कारण त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन काय आहे? ऊस तोड. ऊस तोडणं. मग त्यांना त्यासाठी काय करावं लागतं? स्थलांतर करावं लागतं ना. ठीक आहे. तर या धड्यातून आपण असं शिकलो की प्रत्येकाला शिक्षणाचा हक्क आहे आणि समाजातील कोणताही घटक त्यापासून वंचित राहू नये. ठीक आहे. स्वाध्याय दिलेला नोट डाऊन करा, उद्या लिहून आणा. काही समजलं नसेल तर प्रश्न विचारा. तुम्हाला काही प्रश्न पडलेत का की बाबा हे असंच का, ह्यांचं जीवन असंच का? मॅडम तुमचं रेकॉर्डिंग झालंय आणि जास्त वेळ दिलाय तुमचा. तर पहिलं रेकॉर्डिंग ते मधूनच बंद झालंय तुमचं रेकॉर्डिंग. 15 मिनिटाचं घेतलंय. झालंय ना? हो. तुमचा चालतंय. हँड रायटिंग. हॅलो, नम्रता मॅडम. बोला मॅडम. तुमच्या हँड राईटची वाट बघत होतो आम्ही. हा, मी पण म्हटलं एवढं हे झालं. बर, आता सोनाली पाटोळेची लिंक जॉईन करा सर्व. ठीक आहे.